त्यामुळे तुमची पोटाची जठराग्नी जी आहे ना ते सतत 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 काम करत असते. मग एक दिवशी तुम्ही जर नाही जेवला तर तुमची जठराग्नी, तुमचे आतडे, तुमची जी पचनक्रिया आहे तर एक दिवशी रिलॅक्स राहते. तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम जो आहे पूर्णपणे क्यूर होतं. म्हणजे परत एकदा ते क्लीन केलं जात असते. तुमच्या पोटामध्ये काही बिघाड असेल, काही सुधार असेल, काही पचनक्रियेशी काही संबंध असेल, समस्या असेल तर शरीर काय करतो, ज्या दिवशी तुम्ही जेवण करत नाही त्या दिवशी तो पूर्ण रिकव्हरी करून देतो. शरीराची एक रचना आहे. कारण जेव्हा आपण काय काम नाही नसेल तर काय करतो, आपण टी व्ही बघत बसतो किंवा गाणे ऐका, टी व्ही बघा, जाऊन गप्पा करा. पण शरीराचं तसं नाही आहे. जेव्हा तुम्ही अन्न देत नाही पोटात मग त्यावेळेस तो काय करतो, शरीरात जे विषाक्त अन्न साचलेलं आहे, तुमच्या आतड्यामध्ये जे अननेसरली जे साचलेलं आहे एवढ्या दिवसाचं ते बाहेर काढलं जातं आणि तुमचं शरीर, तुमचं आतडे, तुमची पचन क्रिया ना ते रिकवर केलं जातं. ह्या गोष्टीमुळे सुद्धा उपवास आणि जेवण याचा संबंध ठेवला पूर्वीपासून. त्या दिवशी तुम्ही पूर्ण काही पण नाही खाल्लं आणि जर समजा तुम्हाला जर फारच भूक लागत असेल, असह्य होत असेल तर फलाहार करायचं सुविधा दिलेली आहे, मुभा दिलेली आहे. फलाहार करा. फारच जास्त असेल तर एखादं फ्रूट खावा किंवा एखादं ज्यूस प्या. फलाहार. आपण त्या फलाहारचं काय केलं, फराळ करून टाकलो. ते बट्ट्यावर सत्यानाश करून टाकलो. फराळ. आता पहा, फलाहार म्हणजे फळाचं आहार, थोडंसं अल्पोपहार म्हणतात. अल्पोपहार, फलाहार, थोडंसं काहीतरी खायचं. जर सहन होत नसेल तर, ते सुद्धा सहन होत नसेल तर, नाहीतर काही न खाल्लं कधी बरं फलाहार करायचं. आपण काय केलं, फलाहारचा फराळ केलं. फराळ म्हणजे काय, सर्व वस्तू, फक्त डाळ, भात, आमटी, वरण हे सोडून सगळे खावा. मग याच्याने तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम अजून बिघडलं जातं. तुमच्या शरीराला ना टाइमच मिळत नाही. कारण तुम्ही काय करतो, उपासाच्या दिवशी सकाळी भगर खा, परत ऑफिसला गेले की आज उपवास आहे, थोडं वेफर्स खाऊन टाकू, मध्ये वेफर्स खाऊ. मग परत तुमचं लंच टाईमला परत तुम्ही खिचडी हे ते आणलं असतं ते ठोसा. परत 5-6 वाजता 1-2-4 केळी ठोसा. परत रात्री आलं की परत तुमचे काय तर मस्त केलेले असतात घरी, उपवास आहे म्हणून, ते सर्व ठोसा. कुठं हे सगळं तळलेले पदार्थ एक खाली खावं, तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम पूर्णपणे बिघडलं जातं. अजून पोट एकदम भारी भारी वाटतं, मन एकदम भारी भारी वाटत असतो, हलकपणा कुठं वाटत नाही. मग हे असं करण्यापेक्षा न केलेलं बरं. कारण दिवसभर रोज तुम्ही जे खाता ते बघून ना थोडं कमीच खाऊ वाटतंय, पण हे असले सगळं बघून ना जास्त खाऊ वाटते. मग ते उलट झालं. आता ते रोज बाकीच्या दिवशी कमी खावा आणि उपाच्या दिवशी भरपूर खावा, कारण आठवड्याला एकदा खात असतो आपण. म्हणून तुमचा जो मोटिव्ह आहे उपवासाचा तो पूर्णपणे नष्ट होऊन गेला. आणि निरंकार तर ते फारच लांबच गेले ते गोष्ट. निरंकार उपवास जवळपास आपल्या मोटिव्हपासून फारच लांब गेलेले आहेत. कारण त्या दिवशी पण तुम्ही जे सगळं खातच असता, करत असता आणि उपवासाच्या दिवशी सुद्धा इतर दिवसापेक्षा जास्त खात असता. त्यामुळे तुमच्या जवळ येण्याचा संबंध जो आहे ना तो कधीच तुटलेला आहे. म्हणजे उपवास म्हणजे जेवण न करणं किंवा एक टाइम जेवण करणं हा अजिबात नाही. आता पण तुम्ही उपवास करू शकता सर्व काही खाऊन सुद्धा, पण ते तुम्हाला पॉसिबल नाही ना. मुळात म्हणजे उपवास म्हणजे आपल्या जवळ असणं हेच माहित नाही. कारण टेक्नॉलॉजी वाढत चालली, कल्चर खाली घसरत चालली. त्यामुळे ज्या गोष्टीकरिता, ज्या कामाकरिता ते रचलं जातं, नियम केले जातात, तोच मुळातच आपण विसरून गेलेला असतो. काहीही माहिती नसते, का करायचं माहित नाही. फक्त घरचे सांगतात आज शंकराच्या नावाने उपवास कर, मी करणार, संपलं. आज गणपतीच्या नावाने कर,
चतुर्थी असतो, करायचं संपलं. ह्याच्याने काही होणार नाही. म्हणून तर ना उपवासात एवढे उपवास करणारे झालेत, पण कोणीही स्वतःच्या जवळ अजिबात आलेले नाही. अजून जास्त लांब चालले, स्वतःपासून सर्वजण लांब चालले. आणि जेव्हा तुम्ही स्वतःपासून लांब जाता तेव्हा तणावाच्या जवळ येता, डिप्रेशनच्या जवळ येता, रागाच्या जवळ येता, मोहाच्या जवळ येता, चिडचिडेपणाच्या जवळ येता, द्वेष, मत्सर या सर्व गोष्टीचा तुम्ही जवळ येत असता. आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या जवळ येता हे सर्व गोष्टी दूर असतात. तुम्ही स्वतःच्या एवढे जवळ आला की फक्त तुम्हीच तुम्ही आहात, दुसरं कोण नाही. त्यावेळेस मात्र हे सर्व गोष्टी फार म्हणजे फार लांब फेकल्या जातात. पण आता प्रकार कसा आहे, स्वतःच्या जवळ असणं म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही. तुम्ही कोण आहात हे सुद्धा माहित नाही. सर्व काही गड्डमगड्ड झाले. एखादी गोष्ट करता का करता माहित नाही. पोरग शाळेला जातो का जातो माहित नाही. आई वडील जा म्हणते जातो. कॉलेजला जातो का जातो माहित नाही. काहीतरी करायचंय, काय करायचंय माहित नाही. काही लोकांना मार्क मिळवायचे आहेत, काही लोकांना रँक वरती फर्स्ट यायचे, काही लोकांना घरात पाठवतात म्हणून जायचंय, काही लोकांना टाइमपास म्हणून जायचंय. उद्देशच काही नाहीये. कारण उद्देश असण्यासारखं काही आपल्याला माहितच नाहीये. कारण आपण आपल्या स्वतःच्या जवळच आहात. आपल्यामध्ये काय स्किल आहे हे सुद्धा माहित नाहीये. काय बनायचं आहे आपल्याला, आपल्यामध्ये स्किल आहे तर ह्या स्किलनुसार आपल्याला काय करायचं हे सुद्धा माहित नाही. मग आपण काय करतात आजची पिढी, माझा फ्रेंड हे साईड घेऊन लागला मी पण तीच साईड घेतो, माझे सगळे फ्रेंड ह्या कॉलेजमध्ये मी पण त्या कॉलेजमध्ये जातो. पण आपल्याला काय करायचंय काय हे काही माहित नाही. आपण आपल्या जवळ येणं, आपलं स्किल ओळखणं, आपल्यामध्ये काय संभावना आहे हे सगळं ओळखणं, ह्या सर्व गोष्टीसाठी उपवास ठेवले होते. म्हणजे तुम्ही तुमच्या स्वतःच्या जवळ या, स्वतःशी वार्तालाप करा. त्या दिवशी पोटाला शांत ठेवा त्या दिवशी. कारण तुम्ही जेवण टाकलं की परत माइंड तिथं जातो, एनर्जी परत ते पचवण्याच्या कामात लागते. मग तुमचं मन स्वतःची वार्तालाप करू शकणार नाही. म्हणून ना त्या दिवशी जर तुम्ही जेवण वर्ज्य केलं तर मन तुमची एनर्जी तिकडे जात नाही भोजन पचवण्याच्या प्रक्रियेमध्ये. मग त्यावेळेस तुम्ही काय करा, स्वतःची वार्तालाप करा. तुम्ही काय करत आहात, कसे आहात, काय अडचण आहे, हे सर्व गोष्टी स्वतःशी वार्तालाप केल्यानेच होत असते. ह्या वार्तालापासाठी तर हे सगळ्या गोष्टी ठेवल्या होत्या. मूळ जो उद्देश होता उपवासाचा तो तर किती तर लांब फेकून दिलो आपण. आता फक्त एकच राहिलं, उपवास म्हणजे एक टाइम खायचं किंवा नॉर्मली जे जेवण करतो आपण इतर दिवशी ते जेवायचं नाही. ते सोडून बाकी सगळं तुम्ही खाऊ शकता. एवढंच आपल्याला माहिती आहे उपवास म्हणजे. विचारा, कोणालाही विचार तुम्ही, आज उपवास आहे का, हा म्हणते. मग भात उपवास आहे, भात नाही जेवत मी, भात सोडून बाकी सगळं जेवतो. उपवासाचे पदार्थ आहेत एवढे. आता तर ना हॉटेलमध्ये तर ना खास उपवासाचे पदार्थाचं त्यांना लिस्टच आहे की हे उपवासासाठी हे सगळं मिष्ठान पंचपक्वान्नापेक्षा भारी, पंचपक्वान्नापेक्षा सुमधुर केलेले असतात ते सर्व गोष्टी उपवासाला चालतात. मग जायचं हॉटेलमध्ये, घ्यायचं, खायचं. हे दुधापासून बनलेले, मलईपासून बनलेले हे सर्व गोष्टी चालतात उपवासाला, काही अडचण नाही. मग इतर दिवशी जेवढं तुमचं पोट हेवी असतो त्याच्या 5 पट त्या दिवशी हेवी असतो. जागाच, स्वतःशी वार्तालाप करायला जागाच नसतो, वेळच नसतो. कारण ते पचवायचं आहे. आणि ते सात्विक आहार नाही येते काही, किंवा हलका फुलका आहार नसतो. दुधापासून बनलेले वस्तू असते, मलईपासून बनलेल्या वस्तू असते. त्याला पचवायला फार वेळ लागतो, ते पचायला फार वेळ लागतो.
कुठं तुमचं मन रिलॅक्स असतं, तुम्हाला एनर्जी कुठे मिळते की बाकीच्या गोष्टी करायला, ते पचवण्यातच ना पूर्ण दिवस निघून जातो. आणि उलटा असं होतं की त्या दिवशी तुमचं पोट अजून बिघडलं जातं, मग तुम्हाला एखादं औषध घ्यावं लागतं की पोट दुखू लागलं म्हणून. मग उपयोग काय आहे या गोष्टीचा? मुळात म्हणजे उपवास आणि जेवण याचा काही संबंध नाही. आणि संबंध आहे, संबंध ठेवला गेलाय तर त्याचं काहीतरी कारण आहे. जर तुम्हाला उपवास जमत असेल तर तुम्ही रेग्युलर जसं जेवण करत तसं सुद्धा तुम्ही जेवण करू शकता. जेवण करून स्वतःच्या जवळ राहू शकता. ते शक्य होईना माणसांना, म्हणून हे जेवण आणि उपवासाचा संबंध ठेवला गेला की त्या दिवशी तुम्ही रिलॅक्स राहा, थोडं स्वतःची वार्तालाप करा. म्हणून ते पण जमिना म्हणून एखाद्या देवाचं आपण हे ठेवलंय की या देवाच्या नावाने करूया. कारण तुम्हाला स्वतःची वार्तालाप करणं तर जमेना, मग देवाचे चिंतन तरी करा त्या दिवशी. म्हणजे इतर याच्यापेक्षा तर ते बेटर आहे ना की फक्त ह्या देवाचे चिंतन कर. काहीतरी कुठेतरी मन एकाग्र होत असतं त्याच्याने सुद्धा. म्हणून ही सर्व गोष्टी जोडले गेल्यात एकमेकांशी. पण आपण मूळ जो मोटिव्ह होता, का जोडले गेले, कसं जोडले गेले, हे सगळं विसरून आपण फक्त औपचारिकता, फॉर्मॅलिटीज आपण लक्षात ठेवून घेतो. आज ह्या देवाच्या नावाने मी करलो, संपलं. मग आज मी फक्त चपाती, भाकरी, भात वगैरे खाणार नाही, बाकी सगळं खाणार. तर उपवास आणि निरंकार उपवास ह्याच्यामध्ये जेवणाचा काही संबंध नसून, जेवणाचा संबंध आहे, ठेवलाय तर त्याचं काहीतरी कारण आहे. तर आपण ते कारण पूर्ण विसरलो, कार्य पूर्ण विसरलो. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून, एक औपचारिकता म्हणून, आपण एक फॅशन म्हणून सुद्धा उपवास केला जातो. म्हणून आता प्रश्न होता, उपवास, निरंकार उपवास म्हणजे काय आणि याचा फायदा काय? याचे फायदे सुद्धा आहेत. मन रिलॅक्स होतं, पोट हलका असतं, मन हलका असतं आणि तुमचे मन एकाग्र होत असतं. समजा तुम्ही एका देवाच्या नावाचं चिंतन केलं तर तुमचं मन एकाग्र होत असतं. ह्याचा सुद्धा फायदा आहे. आणि एकाग्र मन, कुशाग्र मन. मन एकाग्र तर तुम्ही व्यवहारामध्ये कुशाग्र होता, तुमची स्मरणशक्ती वाढते, व्यवहारामध्ये तुम्ही कुशल होता. आणि जेव्हा मन एकाग्र असतं तर कोणीही काही सांगितलं तर तुम्ही एकाग्रतेने ऐकून घेता. मग तुमची बोलण्याची शैली सुद्धा एकाग्र मन झाल्याने तुमची बोलण्याची शैली बदलते. जेणेकरून दिवसभराचा जो आहे तुमचा शेड्यूल आहे त्याच्यामध्ये बदल घडून येत असतो. कशामुळे? उपवासमुळे. येत होता पण आता काहीही होत नाही. हे फायदे सुद्धा आहेत एक उपवासाचे. म्हणून उपवास म्हणजे किंवा निरंकार उपवास म्हणजे जेवण न करणं हाच नाहीये फक्त, किंवा रेग्युलर जेवण इतर वेळेस जे जेवतो ते सोडून बाकी सगळं जेवणं हा सुद्धा नाहीये. उपवास म्हणजे तुम्ही जेवण पण करू शकता, पण जो मूळ उद्देश होता स्वतःच्या जवळ राहणं, स्वतःच्या वार्तालाप करणं, हे जेवण केल्याने पॉसिबल होत नाही. म्हणून आपण त्यावेळेस जेवण आणि उपवासाचा संबंध ठेवला होता. म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही जेवण नाही केला तर तुमचं पोट हलका असतो, मन हलका असतो. मग बाकीच्या दिवशी जसं तुमचं मन वागत होतं तसं न वागणं बंद करून मग रिलॅक्स, मग स्वतःचा वार्तालाप, मग आपल्या म्हणजे जे दोष आहेत ते काढून टाकायचे, मन एकाग्र करायचं. ह्या गोष्टीमुळे आपण आपलं मन सुधरून घेत होतो. आणि त्या दिवशी जेवण न केल्याने तुमचं शरीर सुद्धा अगदी रिलॅक्स राहून तुमचं डायजेशन सिस्टीम सुद्धा पूर्णपणे व्यवस्थित होत होतं. ह्यासाठी या सर्व गोष्टी जोडल्या गेल्या. म्हणून आता जर तुम्ही उपवास करत असाल तर जरा नीट विचार करा की असंच तुम्ही फॉर्मॅलिटी म्हणून उपवास करत आहात का त्या दिवशी काहीतरी करायचं आहे. काय करायचंय? जेवण सोडून बाकी सगळं जेवायचं नाहीये, काहीतरी करायचं आहे, आपलं मन शुद्ध करायचं आहे.
एकाग्र करायचं आहे. आता तुम्हाला स्वतःचा वार्तालाप करणं जर शक्य नसेल तर ज्या देवाच्या नावाने तुम्ही करता त्या देवाचे चिंतन तरी करा निदान. त्याच्याने तरी मन एकाग्र होतं आणि मन एकाग्र तर बाकी सगळ्या गोष्टी आपोआप त्याच्या पाठोपाठ येत असतात. म्हणून आता उपवास करत असाल तर लक्षात ठेवा की हे उपवास म्हणजे फक्त जेवण न करणं नाहीये किंवा जेवण सोडून बाकीचं जेवण सुद्धा नाहीये. त्याच्या पलीकडे फार मोठा मोटिवेशन आहे, लई मोठा मोटिव्ह आहे. हे लक्षात ठेवा आणि करा उपवास. उपवास करायला माझं हे नाहीये, विरोध नाहीये, पण उपवास म्हणजे काय आणि का बरं करतो याची जाणीव ठेवा. मग तुम्ही खुशाल उपवास